महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात शनिवारी दुपारी रक्तरंजित घटना घडली। नावाजलेला जुगार चालक बाला उर्फ किशोर बिनेकर याची नागपूर अमरावती रस्त्यावरील भोले पेट्रोल पंप जवळ असलेल्या सिग्नल जवळ धारधार चाकू कुऱ्हाडने सपासप वार करून 4 ते 5 जणांनी निगृण हत्या केली आहे। या हत्याकांडाने नागपूर शहरात एकच खळबळ उडाली। मृतक किशोर बिनेकर याचा गोडीबार चौकात सावजी भोजनालय होते। त्याच सोबतच तो नागपूर शहरात जुगार अड्डाही चालवायचा। शनिवारी दुपारी बिनेकर आपल्या कारने जात असताना त्याच्या आधीपासूनच 4 ते 5 आरोपी दुचाकीने त्याच्या मागेच होते। भोले पेट्रोल पंप जवळील सिग्नल जवळ आरोपीने किशोर बिनेकरला घेरले। आधी दोघांनी आपली दुचाकी बिनेकरच्या कारसमोर उभी केली। काही क्षणातच मागून आलेल्या एका आरोपीने कुऱ्हाड काढून कारवर हल्ला चढविला। किशोरने आपली कार समोर घेण्याचा प्रयत्नही केला, मात्र समोर आरोपीने दुचाकी लावल्याने ती कारला अडून होती। यातच इतर सर्व आरोपी आपापल्या दुचाकीवरून उतरून किशोर बिनेकर याला कारच्या बाहेर काढून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करायला सुरुवात केली। त्याच्यावर कित्येक वार करून आपली दुचाकी घेऊन दोघांनी तेथून पोबारा केला। तर इतर काही आरोपी पुन्हा कारमध्ये बसून चर्चा केली। काही वेळानंतर कार बाहेर निघून सिग्नल जवळ असलेल्या एका दुचाकी चालकाला एका आरोपीने चाकू मारण्याचा प्रयत्नही केला। नंतर काहीच वेळात सर्व आरोपींनी पळ काढला। हा सर्व प्रकार तेथील असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। घडलेला हत्याकांड सर्व नागरिकांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिला, मात्र हल्ला थांबविण्यात कोणाची हिंमत झाली नाही। ही रक्तरंजित हत्याकांड सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या काहीच अंतरावर घडल्याने नागपूर शहरात आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। घटनास्थळी क्राईम ब्रांच पोलीस, बर्डी पोलीस ताफा दाखल होऊन मृतकाला उत्तरीय तपासणीकरिता रुग्णालयात पाठवण्यात आले। आरोपींनी जुगार अड्डा चालक किशोर बिनेकर याची हत्या का केली, त्यातच आरोपीचा शोध घेण्यास पोलीस लागले आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात एक दबंग IPS पोलीस अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची नागपूर शहरात नुकतीच नियुक्ती झाली आहे। त्यांना सुद्धा आरोपींना शोधण्यास आता एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, नागपूर।